झाली आहेत। निर्णयाची अद्यापही प्रतीक्षा आहे। विरोधकांनी मात्र गणपत गायकवाड यांच्या मतदानासाठी आक्षेप घेतलेला आहे। देखील मतदानाची परवानगी देण्यात आली नव्हती, तसंच नवाब मलिकांना देखील देण्यात आली नव्हती। आज आमच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। या खोके सरकारचा देखील शेवटचं अधिवेशन आहे आणि हे सगळं होत असताना आपल्याला आठवत असेल, जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं की ह्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रात जी शहर आहेत त्यासाठी काय मिळालं। एकंदरच आपण पाहतोय गाजर बजेट आपण पाहिलं होतं, पण मुंबईसाठी असेल, ठाण्यासाठी असेल, MMR साठी असेल, शहरांसाठी असेल काहीच मिळालं नाही। त्या दिवशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही मागणी केली होती की मुंबईत असो किंवा इतर ठिकाणी असो, जिथे जिथे SRA अनेक वर्ष हे प्रकल्प रखडलेले आहेत, झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडलेले आहेत, तिथे म्हाडासारखी जिथे आपण BDD ची डेव्हलपमेंट केलेली आहे तसं कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारने विकास करावा, ही आमची पहिली मागणी होती। आणि दुसरी मागणी ही होती की बहुमजली जे झोपडपट्टे झालेले आहेत, अनेक ठिकाणी ग्राउंड+1 ग्राउंड+2 अशा झालेल्या आहेत, त्यांना देखील पात्रते यादीत घ्यावं, त्यांना पात्र करून त्यांना लीगलाइज करून त्यांना देखील ही जी घरं आहेत ती देण्यात यावी। मी आज मिंदे सरकारला, आज खोके सरकारला चॅलेंज करत आहे, हिम्मत असेल तर आज शेवटच्या दिवशी मुंबईसाठी आमच्यासाठी आमची मागणी जी आहे ती मान्य करा आणि बहुमजली SRA जे आहे ते देखील तुम्ही मान्य करा, कारण ही मुंबईची गरज आहे। आज खोके सरकारचा शेवटचा जे दिवस आहे तो आहे। आमचं सरकार आलं तर आम्ही हे करूच, पण आज मी पुन्हा एकदा खोके सरकारला सांगत आहे की बहुमजली SRA ज्या आहेत मुंबईमध्ये असतील, अनेक वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये असतील महाराष्ट्रातल्या, त्या लीगलाइज करा। आज शेवटचा दिवस आहे, मात्र खासदार संजय राऊत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना असा संवाद साधला की आपण परत एकत्र यायला पाहिजे, कसं पाहता? मला वाटतं आज जो आता महत्त्वाचा जो प्रश्न मांडलेला मी त्याच्यावर पण बोलूया। मतदान सुरू आहे, प्रश्न होता विधान परिषद